आणि सातारा लोकसभेसाठी इच्छुक शशिकांत शिंदे आणि सारंग पाटील यांच्यासह श्रीनिवास पाटील सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचलेत। श्रीनिवास पाटील यांची निवडणूक न लढण्याची भूमिका आधीच शरद पवारांनी सुद्धा मांडली, त्यामुळे आपला मुलगा सारंग पाटील याला उमेदवारी द्यावी याबद्दल श्रीनिवास पाटलांचा आग्रह पाहायला मिळतोय। तर शशिकांत शिंदे हे अशा भूमिकेत आहेत की जर का पक्षाने आदेश दिला तर आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरू आणि महायुतीच्या उमेदवाराविरोधात जोरदार लढत सुद्धा देऊ। त्यामुळे शशिकांत शिंदे की सारंग पाटील दोघांपैकी कुणाला उमेदवारी दिली जाते हे पाहावं लागेल। शरद पवार यांच्यासोबत सुरू असलेल्या आजच्या बैठकीत आजच अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यताही व्यक्त होते। सातारा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने अद्याप निर्णय झालेला नाहीये, मात्र त्या ठिकाणाहून इच्छुक असणारे आमदार शशिकांत शिंदे असतील, यासोबतच सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील असतील आणि त्यांचे चिरंजीव सारंग पाटील असतील, या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अजूनही निर्णय झालेला नाहीये, मात्र तिन्ही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं। काय फायनली चर्चा झाली? आज सातारा म्हाडा या मतदारसंघात त्या बाबतीमध्ये चर्चा करण्यासाठी पवार साहेबांच्याकडे मी या ठिकाणी आलो होतो आणि काय करावं लागेल संभाव्य उमेदवारांच्या बाबतीमधल्या यादीबाबतीत चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल त्याप्रमाणे ते निर्णय घेतील। सोशल मीडियात अशी देखील महत्त्वाची चर्चा होती की जे 83 वर्षाचे योद्धे लढत आहेत त्यांचा मित्र हा रणांगणातून माघार घेतोय। काय या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे? काय श्रीनिवास पाटील यांचं म्हणणं? श्रीनिवास पाटलांनी स्वतःची मानसिकता लढण्याची दाखवली होती। एकदा गव्हर्नर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी फक्त पवारसाहेबांच्या या ठिकाणी पवारांच्या प्रेमापोटी त्यांनी उदयनराजेंच्या विरुद्ध या ठिकाणी लढाई केलेली आहे। ते माघार घेणारे नाही, ते लढवय्ये आहे। माघार घेतली असं नाही आहे, त्यांनी लढण्याची मानसिकता असताना सुद्धा तब्येतीमुळे ते लढत नाही। शरद पवारांनाच त्यांना साताऱ्यातून लढावं असं देखील आपण एक प्रस्ताव केली होती आम्ही मागणी। साहेबांना सांगितलं होतं की सातारा जिल्हा चव्हाण साहेबांचा आणि तिथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे पवार साहेबांना आम्हाला भाग्य लाभेल, एकदा मतदान करण्यात आम्हाला संधी मिळाली याचा आम्हाला आनंद आहे। तो आग्रह होता, पण साहेबांनी सांगितलं की मी पहिल्या प्रथमच जाहीर केलं आणि महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये मला पूर्णपणाने वेळ द्यायचा, त्यामुळे मी काय निवडणूक लढवणार नाही। आज दुसरी यादी जाहीर होती आणि शशिकांत शिंदे यांचं नाव जाहीर होईल अशा पद्धतीची शक्यता? मला त्याची काही कल्पना नाही। कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।